अमिताभ बच्चन यांनी ताईंना प्रणाम केला आणि बच्चन यांनी स्वतः मुलाखत संपल्यावर प्रसारित होण्याच्या आधीच ट्विट केलं होतं की मी आज दिवसभर एका वेगळ्या ट्रान्समध्ये आहे, मी त्यातून बाहेर येत नाही आहे. अशा एका दाम्पत्याची मी मुलाखत घेतलेली आहे. तर ते दाम्पत्य आपल्यासोबत आहे, ते आपले मार्गदर्शक आहेत. ही मोठी उपलब्धी आज आहे. तर मी अधूनमधून या दोघांनाही प्रश्न विचारत राहील. मी जाणीवपूर्वक ते प्रश्न काढले की जे आतापर्यंत विचारलेले नाही आहे. प्रथम आज ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही आलो आहे जी जी ते खरं ते महत्त्वाचं कारण ते आहे. आमचं दुय्यम आहे खरं म्हणजे संतोष आणि प्रीती यांनी आधी बालग्राम सुरू केलं, त्यातून हा पुढचा टप्पा आता युवाग्रामचा आहे. त्या कार्यक्रमासाठी आपण इतक्या मोठ्या संख्येने आलं, खरं आम्ही भारावून गेलो आहे की या समाजामध्ये संवेदना किती शिल्लक आहेत. आज वर्किंग डे आहे. बाबा नेहमी म्हणायचे, अर्थात कोणीतरी महापुरुषांनी म्हटलं की जगाकडे पाठ फिरवा म्हणजे सगळं जग तुमच्या पाठीशी आहे याची तुम्हाला प्रचिती येईल. ते आज इथे तुम्हाला दिसते संतोष आणि प्रीतीच्या मागे इतके सारे जण उभे आहेत. दुसरं हे की बाबा धार्मिक नव्हते. बाबा रिलिजन म्हणायचं तर ह्युमॅनिटी फक्त त्याच्या अंडर सगळं काम चालू होतं. आणि दुसरं गैर राजकीय होतं, शेवटपर्यंत ते जपली इमेज त्यांनी. तिसरं होतं ते की मीडियापासून लांब राहायचे, तो त्यांचा स्वभाव होता. तर त्यांच्या आनंदवनात एक वाक्य लिहिलेलं आहे, कोणीतरी सांगितलं असेल की आय सॉट माय सोल, आय कुड नॉट फाइंड इट. म्हणजे मी माझ्या आत्म्याचा शोध केला, तो मला सापडला नाही. 3च वाक्य आहे. आय सॉट माय गॉड, ही एल्युडेड मी. देवाने मला काही दर्शन दिलं नाही. बरोबर. हां. देन आय सॉट माय ब्रदर अँड आय फाउंड ऑल द 3. माझ्या भावाचा शोध घेतला. हे बाबाच्या कामाचं प्रिन्सिपल होतं. तर हे समान आनंदवनात समोर भिंतीवर ते. आणि दुसरं हे की टर्न युअर बॅक टू द. तर त्याचे सगळे त्यांच्यावर कामातून अनेकांनी प्रेरणा घेतली. आमचं काय की आमच्या घरीच प्रेरणास्थान होतं. बरोबर. ताई आणि बाबा, संतोष आणि प्रीती यांचं बॅकग्राऊंड काय होतं, त्यांनी कशामुळे हे काम सुरू केलं असेल, ही फार मोठी गोष्ट आहे. याच्यात समाजाचं सामाजिक क्षेत्राचं काही बॅकग्राऊंड नसताना आपण समाजासाठी काहीतरी करावं हे वाटणंच ही किती मोठी गोष्ट. आणि त्यातून हे सक्रिय असं त्यांनी ते बालग्राम उभं केलं. आणि त्यातून आता हे पुढचा टप्पा की ज्याची गरज आहे. आणि भोगले साहेब म्हणाले की त्यांना कौशल्य विकासावर जास्त भर द्या. आपणही ज्या आर्किटेक्चरचं म्हटलं होतं की या प्रकारे या वास्तूचं निर्माण इथे असलेल्या परिस्थितीशी जुळवून ते करणार आहात, मोठी गोष्ट आहे ती खरं म्हणजे. आणि पण पुन्हा ते प्रशिक्षण आणि कौशल्य याच्यावर जर भर दिला तर मुलं आत्मनिर्भर होऊन. ते बाबांना एक शब्द होता, तुम्ही त्यांना सगळ्या सवलती दिल्या की त्याची त्याला सवय होते. त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे की वेलफेअर ॲडिक्ट. हां, सगळं मी त्या लाडकी बहीण आहे, लाडका भाऊ आहे, स्वावलंबी बनत नाही. ते सगळ्यात वाईट आहे. तर त्याला कौशल्य द्यावं. आता कुष्ठरोगी बाबांनी इतक्या ठिकाणून जमा केले, तर ते भीक मागायचे. भीक मागायचे म्हणजे चॉईस नव्हता त्यांना, समाजाने त्यांना वाईट टाकलं. अगदी बरोबर. हां, मग ते भीक मागायचे. म्हणून बाबांनी कुष्ठरोगाचा आश्रम सुरू केला की ती 49 साली, आता 75 वर्ष झाले. तर त्यांना ती सवय, हात पुढे गेले, जखमा होत्या, लोक त्यांना दया लांबून पैसे टाकायचे किंवा काहीतरी मदत करायची. अशा लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा म्हणून बाबांनी प्रत्येकाला प्रशिक्षण दिलं, कामाला लावलं. मग त्याच्यासाठी काय करायचं, हे कसे आम्ही काय करू शकू, आम्हाला तर काय हात नाही, बोटं नाहीत, पायाचे जखमा आहेत. तर एक उदाहरण सांगायचं झालं की बाबांनी तिथे अनेक असे छोटे छोटे उद्योग सुरू केले. पण ज्याला अजिबातच हाताला बोटं नाहीत, पायाला बोटं नाहीत, तो म्हणाल मी काय करू शकू. तोपर्यंत बाबांनी त्यांना शेती शिकवली होती. शेती शिकवली होती. मग शेतीमध्ये जेव्हा धान्य ते कणसं येतात तर पक्षी त्याच्यात नासाडी करतात. थव्याच्या थवे पक्षी येतात. तुला हात बोटं नाही पण तुला आवाज तर आहे ना, तर तोंडाने ओढून तो त्या पक्ष्यांना हाकला. तर काही ना काहीतरी प्रत्येकाला काम दिलं त्याने. तो जो आत्मविश्वास निर्माण केला त्याच्यात बाबांच्या कामाचं मध्ये कंपॅशन होतं, त्याच्याशिवाय काम होऊ शकत नाही. म्हणजे करुणाशिवाय काम होत नाही.
पण ते नुसतीच करुणा नाही, त्याने आत्मविश्वास, आत्मनिर्भरतेची जोड दिली आणि म्हणून आनंदवन हे जगप्रसिद्ध झालं. आम्ही काय त्याच्यातूनच निर्माण झालेलं आहे. ते निमित्त मात्र आहेत बाबा आणि ताई, त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला संस्कार दिले त्याचा हे पुढचा टप्पा आहे. हे मला कसं आहे, किती मोठी गोष्ट आहे की आपण समाजाकडे पाठ करून उभं राहिलं की समाज पाठीशी आपल्या, आणि हे किती समाधानकारक गोष्ट आहे. आणि जर आपण बघितलं असेल आनंदवनामध्ये कुठलं प्रार्थनास्थळ नाही, कुठलं मंदिर नाही, कुठला पुतळा नाही, आणि प्रत्येकाला स्वावलंबी बनवलं. जे आदरणीय भोगले साहेब या ठिकाणी म्हणाले की प्रत्येकाला काहीतरी जबाबदारी दिली तिथं आलेल्या, की तुला आवाज तरी आहे. बहिणाबाई चौधरी सांगतात, तुला दिले रे देवानं 2 हात 10 बोटं, इथं 2 हात आणि 10 बोटं नाही, त्यालाही स्वावलंबी बनवण्याचं सामर्थ्य बाबांनी दाखवलं होतं. खरं म्हणजे आजची मुलाखत ही तुमचं समजून घेण्यासाठी नाही, तर आम्हाला आमच्यासाठी काय करावं, आम्हाला आमचा मार्ग कसा सापडता येईल यासाठीचा प्रयत्न राहील. तर 18 वर्षांच्या वरील मुलांसाठीची ही जे युवाग्राम इथं आहे, याविषयीची त्यांचं कार्य कसं असावं, त्यांच्यावर जबाबदारी कशी आहे आणि त्यांनी कुठल्या पद्धतीनं कार्य करावं असं आपल्याला वाटतं. नाही, याच्यासाठी खूप मोटिवेशन खूप गरजेचं आहे. ते संस्था तर पाहिजे, त्यांना आधार नाही दिला तर ते वाममार्गाला लागू शकतील. पण मग इथे जर आल्यानंतर त्यांच्यावर प्रयत्न करून त्यांना जर काही कौशल्य विकसित करायचे प्रयत्न करावे. आणि औरंगाबादसारख्या शहरामध्ये आज कितीतरी संधी आहेत, तितकं MIDC मोठी आहेत. म्हणजे माझे काही थोडेसे संबंध आले. एकदा कार्यक्रमही झाला होता, भोगले साहेब कोकिळ आहे तिथे, त्यांच्याकडे MIDCमध्ये कार्यक्रम केला. त्यांना आपापल्या परीने ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे त्यांना कौशल्य विकसित करता येईल. बरोबर. आणि ते आज हे हजर आहेत नेमके. आणि ते सगळे 18 वर्षाच्या मुलांना शिक्षणाबरोबर शिक्षणही महत्त्वाचं आहे. त्यातल्या काही जणांना जर उच्च शिक्षण घेऊन समाजासाठी काही डॉक्टर व्हायचं असेल, वकील व्हायचं, ती संधीसुद्धा त्यांना उपलब्ध करता आली पाहिजे. पण त्याबरोबर हे वेलफेअर ॲडिक्ट नाही झाले पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. की माझा मी असा नंबर वाढवेल, मी माझा 1000 लोकांचं मी काम करीन असं नाही. तर त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहून त्याचं काम करावं. आमचा त्यात काही फारसा अनुभव नाही. ज्या प्रकारे आदिवासीसाठी आम्ही काम करायला गेलो, मला ते अजूनही आश्चर्य वाटतं की 5000 वर्ष 6000 वर्षापूर्वी मोहनजोदडो, हडप्पा इतकी ती प्रगत संस्कृती होती. आणि आजच्या काळामध्ये आदिवासी आमच्या भागात ज्या तिथे आम्ही गेलो, तिथे त्यांना खायला अन्न नाही, वस्त्र नाही. म्हटलं इतकी विषमता कशी राहू शकते माणसाला, इतकी विषमता कशी राहू शकेल. मग हे कसं आम्हाला कसं वाटलं काम करावं असं, तर बाबांनी प्रत्यक्षात त्यांचं जीवन दाखवलं. बरोबर. हे जे दाखवणं हे खूप महत्त्वाचं आहे. पुस्तकात वाचतो आपण कंदमुळं शिकार करून आदिवासी जीवन जगतात आहे आणि विसरून जातो. किंवा बालभारतीमध्ये पहिल्याच पानावर होतं, आता संविधान आलं की आम्ही सारे भारतीय माझे बांधव आहे. प्रत्येक भारतभर पहिल्या पानावर आहे. बरोबर. मग त्याच्या पलीकडे आपण काही जात नाही. पण बाबांच्या डोक्यात तो विचार आला. कुष्ठरोगी आले, नंतर अंध आले, अपंग आले. त्याला आता असं लेबल करणं बरोबर नाही, डिफरंटली एबल म्हणायचं. त्याने केवळ दिव्यांग शब्द वापरला. पूर्वीच्या काळी सर्रास वापरायचे, तो पागल आहे, पागलखान्यात ॲडमिट त्याला, आता त्याला मेंटली हँडिकॅप किंवा असं काहीतरी. एनिवे, तर हे जे आदिवासीची काही त्यांचं जीवन दाखव हे बाबाच्या डोक्यात येणं हा सुद्धा क्रांतिकारी विचार होता. की त्याचं काही निमित्त नाही, काही कारण नसताना का म्हणून बाबा 1970 साली आपल्या मुलांना घेऊन पिकनिकला जाऊया, काही कारण नसताना. तर आणि खूप चांगलं अतिशय घनदाट जंगल, गडचिरोली जिल्ह्यामध्ये 70-80% जंगल पूर्ण महाराष्ट्राचं तिथे होतं. बरोबर. रस्ते नाहीत, नद्या भरपूर, ते 250 किलोमीटरला 2.5 दिवस लागले जाण्यासाठी 2.5 दिवस लागले नद्या पार करत. पण त्रिवेणी संगम, अतिशय शुद्ध पाणी, काही पोल्युशन नाही, मोठे गावं नाही, इंडस्ट्री नाही, बिस्लेरीपेक्षा शुद्ध पाणी आहे सगळं. तर आम्हाला बरं वाटलं. 2 दिवस जंगलात जायला सगळ्यांना आनंद होतो. आणि 2 दिवसासाठी आणलं होतं. पिकनिक आहे ना ती, पिकनिकसाठी. तर मग आलोच तर आपण जवळपास तर बघूया. म्हणजे असं बघा की बाबा मानसिक थोडंसं त्यांचं ते लोकांचं ते सायकॉलॉजिस्ट म्हणूनही काम करायचे, वकीलही होते. प्रयोग केला त्यांनी. प्रयोग केला आहे. आणि ते गावात घेऊन गेले तेव्हा ते खरं आमच्यासाठी पुस्तकात वाचणं आणि प्रत्यक्षात बघणं जमीन अस्मानचा फरक. जंगली जनावरं जसे घाबरून माणसाला दिसतात आपल्याला जंगलात, हे झोपडीतून बाहेर आले. का बाहेर आले? गाडीचा आवाज आला आणि गाडीतून असे प्रचंड कपडे घातलेले लोक, कारण थंडी खूप होती. हे तर होते ज्याच्यावरती स्वेटर, शाल आणि तरी कुडकुडतात आहे. डिसेंबरचा महिना आणि ते दिगंबर, अंगावर कपडा नाही अंगावर.
आणि दिगंबर बाय चॉईस नव्हते, आपल्याकडे बाय चॉईस आहे ते परिस्थितीने दिगंबर आहे. ते परिस्थिती होतं त्यांना. तर अशा लोकांचं जेव्हा त्यांनी ते काही त्यांचं काय कारण असावं, त्यांचं जाऊन चर्चा करावी म्हटल्यावर सगळे जंगलात पळून गेले. म्हणजे आपण संस्काराला सिव्हिलाइज समजतो, सिव्हिलाइज माणसाला माणसं घाबरतात हा पहिल्यांदाच अनुभव आला आम्हाला. सिव्हिलाइज माणसांना माणसं घाबरतात. एक 2-4 गावं फिरलो, कुणाशी संपर्क करू शकलो नाही. दिसलं लांबून की याच्यामध्ये कुपोषण नॅचरली तिथे वर्षानुवर्ष शिकारीवर कंदमुळं कमी होत गेलं प्रमाण. म्हातारे लोक नव्हते फारसे, जन्ममृत्यूची नोंदच नाही आहे. आलं सगळं उपाशी राहायला गेला, मृत्यूदर घटलेला. मग संध्याकाळी मोठी शेकोटी पेटवली, संगमावर मुक्काम आमचा. आणि मग त्या आनंदवनात इतके दुःख जवळून बघितलेले, कुष्ठरोगी, अंध, अपंग हे सगळेच होते. म्हणजे आम्ही लहानपणापासून त्यांच्यातच वाढलो, आपल्या कुटुंबातलेच एक होते. पण इथे तर यांना काही व्यंग नाही, यांना काही रोग नाही, पण एवढी माणसाबद्दल भीती का असावी असं ते विचार करत बसले सुन्न होऊन. तेव्हा बाबा हे पाहिलं आता ज्याची परिस्थितीचा परिणाम झाला आहे पुरेसा. तर माझी इच्छा अशी आहे म्हणाले की या लोकांसाठी आपण काम करावं. तुम्ही दोघे डॉक्टर होता, आमची MBBSची परीक्षा दिली. बरोबर. त्यामुळे तुम्ही आता आनंदवनची जबाबदारी घेणार आहात असं ठरवलं आहे. तर यांच्यासाठी मी काही करावं कसं, म्हणजे बाबांची कल्पनाशक्ती बघा, म्हणजे व्हिजन ज्याला म्हणतो आपण, आणि एखाद्याला फसवायची आयडिया, जबाबदारी देण्याची आयडिया. तर लक्षात आलं बाबांच्या पिकनिकचा उद्देश की म्हातारपणामध्ये माणूस हा साठीकडे झुकलेला. आता या ठिकाणी येईल की यायला 3 दिवस लागले. पाऊस आला की सगळे रस्ते बंद 6 महिने, आणि वीज बाकी तर काही प्रश्नच नाही, वीज नाही, टेलिफोन नाही. आणि ते म्हणतात मी ते म्हातारपणे आता हे काम करतात. लाज वाटायला पाहिजे आपल्याला, म्हणजे असं मनाशी. लगेच विचार न करता बाबांना मी म्हटलं की तुम्ही जर काम सुरू कराल त्याची जबाबदारी मी घेईन. त्याची बाबांची ती अपेक्षा असली पाहिजे, कारण त्याच्या डोळ्याची चमक एकदम त्याच्यात दिसली, म्हणजे काम झालं त्यांचं. तर हे एक्सपोजर खूप महत्त्वाचं आहे की आपण जेव्हा सुखवस्तू जीवन जगत असतो शहरामध्ये, तेव्हा आपण गरिबीचा काही विचार करत नाही, आपण अंबानीचा विचार करतो. बरोबर. ही मानसिकता असते माणसाची, काही त्यात काही चुकीचं आहे असं वाग नाही. आणखी आपल्याला कसं मिळायचं आहे. पण आपण एवढा मोठा देश आहे आपला, त्याच्यामध्ये अशी आकडेवारी सांगते सरकार 30% जनता बिलो पॉवर्टी लेवल आहे, दारिद्र्य रेषेखाली आहे. तर लाजिरवाण आहे. तर असं विचार करणं आपल्याला देशासाठी काहीतरी आपल्याला करता येईल का, प्रत्येकाने हा विचार करण्यासारखा आहे. म्हणजे प्रत्येकाने जंगलात जाऊन वनवास केला पाहिजे असं नाही आहे. बरोबर. पण आपल्या इथे आपलं काम करून आपल्याला जर जाणीव निर्माण झाली, आपल्या गरजा थोड्याशा कमी करून त्यांना जर काही आपण देऊ शकलो, जिथे राहू तिथे. बरोबर. या प्रत्येकाला ते काही काम जमत नाही, संतोषसारखं काम जमणार नाही, किंवा आणखी अनेक सामाजिक संस्था की ज्या बाबांच्या प्रेरणेने पण बऱ्याच लोकांनी आपापल्या भागात छोट्या छोट्या संस्था उभ्या केल्या आहेत. पण त्यांनासुद्धा पाठिंबा लागतो. खरं. आणि हे संस्था ज्या चालू आहेत, या वाढतात आहे, समाजामध्ये संवेदनशीलता जागृत आहे, याचं उदाहरण आहे. त्याच्यामुळे चालतं ते. हे काय नुसतं काही दोघांच्या भरोशावर हे काम नाही होऊ शकत, पैशाचं सोंग नाही करता येत. हां, एनिवे, तर अशा आईबापाच्या पोटी आम्ही जन्मलो. पुढची कहाणी मग वेगळी आहे. मग हिला फसवलं मी, असं ते फसवा फसवीचा जो आहे प्रोग्राम, सरकारने जागा द्यायला उशीर केला. आता 70 साली आता झालं, MBBS झालो, आता जागा मिळेल. जागा गेली असती तर मी एकटाच राहिलो असतो, मग कोणी तुम्ही मुलगी तिथे आली नसती. बरोबर. म्हणजे सरकारचं प्रॉम्प्टही दिलं असतं. खरं. तेवढं प्रॉम्प्ट नाही आहे म्हणून आमचं लग्न झालं. म्हणून ते काय कोणी कारणीभूत होतं. मग त्यांनी उशीर केल्यामुळे आम्ही पोस्ट ग्रॅज्युएट जॉईन केलं. तिथे हिची माझी ओळख झाली. ओळखीतून लगेच प्रेम निर्माण. ते काही समजून होत नाही, ते केमिस्ट्री कशी जमते केव्हाची काय, ते ठरवून नाही होत. नाही, या प्रेमात थोडी फसवा फसवी आहे. पण तिथे जंगलात जाणार आहे मी सांगितलं होतं. त्याची तयारी असेल तर पुढे जाऊ. नाही, मी ते आधी उल्लेख केल्याप्रमाणे, तर बाबांनी शब्द दिला, बाबांनी तुम्हाला जबाबदारी दिली. समजा डोळ्यात चमक बघितली तुमच्या की तुम्ही नाही, हे मी करणार आहे. ही तुम्ही घेतलेलं व्रत होतं असं मी समजतो. परंतु आपल्यासोबत 17 वर्षांचा 19 वर्षांचा अंधार असेल ना तो. म्हणजे माझं म्हणणं असं असतं की प्रकाशचा हात हाती धरून 17 वर्ष अंधाराच्या प्रवासाला निघण्याचं धाडस
ताईंनी जे केलेलं आहे त्याबद्दल. हे यासाठी आहे कारण सहजीवन इथं जवळपास सगळ्यांनाच जगायचं आहे, ते अपरिहार्य आहे. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये आपली कमिटमेंट काय आणि आपलं बॉन्डिंग काय आहे. तर मी विनंती करेल ताईंना की हे आपल्याला कसं जमलं आणि आपण ते कसं निभावलं. का फसली आई वडिलांचा विरोध होता, पण मी याला शब्द दिला होता. आम्ही लग्न करायचं ठरवलं होतं. का ठरवलं माहीत नाही. बरे मग ॲक्सिडेंटच असतं एक प्रकारचं. कोण कोणाला आवडेल याचा काही भरोसा नाही. आणि मग आमचं लग्न आईवडिलांनी कसं परवानगी दिली. म्हटल्यावरती आईवडिलांनी परमिशन दिली आणि त्या परमिशन दिल्यानंतर आमचं लग्न बाबांनी सांगितलं की आत्ता ताबडतोब करून टाकू आपण लग्न. काय बाबांना वाटलं देवदाणे, कारण विकास मोठा भाऊ होता, त्याचं लग्न आधी व्हावं अशी म्हणजे ताईंची वाटतं ना की पहिले मोठ्या भावाचं लग्न तर लहान भावाचं नाही तर तुम्ही थांबा त्याचं लग्न स्थळीपर्यंत असा त्यांचा विचार होता. पण बाबा म्हणाले की नाही यांचं ठरलं आहे तर करून टाकू, विकास होत राहील पुढे. आणि असं याला वाटतं. तुम्ही लहान असून पहिला नंबर लावला. तर एनिवे असं ते लग्न झालं 72 साली. आणि ॲक्च्युअली जंगलात जायचं म्हणजे आपल्याला काय माहिती रिसॉर्ट असतात, सगळ्या सोयी असतात असं वाटायचं. पण या ठिकाणी आम्ही गेलो. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा मी त्या जंगलाच्या प्रदेशात गेली की आधी जंगल पाहिलं होतं पण चिखलदरा वगैरे पचमडी वगैरे सगळं व्यवस्थित. पण इथे गेल्यावर लक्षात आलं की इथे काहीच सोय नाही आणि फक्त झाडं आणि झाडं याशिवाय दुसरं काहीही नव्हतं त्या ठिकाणी. म्हणजे त्यावेळेला खरी कल्पना आली की आता पुढचं जीवन कसं असणार आहे. मग आम्ही तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा झोपडी बांधली आणि त्या झोपडीमध्ये राहायला सुरुवात केली. बाबांनी 2-3 शेड आधीच बांधले होते की त्या ठिकाणी धान्य वगैरे साठवून ठेवता यावं, स्वयंपाक करता यावं, कारण पाऊस आला तर कुठे जाणार. झोपड्या कळतात. आमच्याकडे झोपड्यासाठी गवत आणि शिंदी होती ती आम्ही टाकली होती, पण त्यातनं गळायचं. मग त्यामुळे स्वयंपाकासाठी म्हणून एक टीन शेड उभारलं होतं आणि त्याला बाजूनी काय तट्टेच होते, काहीच नव्हतं म्हणजे. आणि त्यामुळे तिथे फक्त तट्टेच होते आणि बाकी काही नव्हतं. मग झोपडी देखील तशीच होती. थोडीशी मातीची कुडाच्या भिंती बांधून त्या झोपडीला मिळायला सुरुवात केली. पण इलेक्ट्रिसिटी 22 वर्ष नव्हती. 22 वर्ष इलेक्ट्रिसिटी नव्हती, त्यामुळे फोन नव्हता, कोणाशी संपर्क नव्हता. सगळ्यात कठीण गेलं ते म्हणजे आयसोलेशन. बोलायचं कोणाशी? दोघं आम्ही आणि 4-5 कार्यकर्ते, बाकी सुशिक्षित वर्ग नाही. आणि जे आदिवासी होते त्यांची भाषा वेगळी होती, त्यामुळे त्यांच्याशी बोलायचा प्रश्नच येत नव्हता. एक तर विश्वासही नव्हता त्यांचा आणि दुसरं म्हणजे त्यांना भाषा येत नव्हती. मराठी त्यांना अजिबात ऐकलेली नव्हती त्यांनी, त्यामुळे ते बोलू शकत नव्हते आणि आम्हाला त्यांची भाषा येत नव्हती. त्यामुळे संपर्क करणं फारच कठीण होतं. आणि हे आयसोलेशन पहिल्यांदा असं वाटायचं की बापरे आपण आलो, पण या लोकांचा विश्वास नाही. दवाखाना म्हणजे आपण झाडाखाली उघडलेलं क्लिनिक आहे साधं, पण तिथे देखील कोणी येत नव्हतं. आम्ही आपल्या झाडाखाली दिवसभर बसून राहायचं, तर कंटाळा आला की उठून चाललं जायचं आणि कुठेतरी भटकून यायचं. आता बरेच दिवस चाललं होतं. पण गावागावात भटकून त्यांची संस्कृती काय आहे याचा विचार करत होतो, पाहत होतो. आणि तिथे जे कोणी पनिशमेंट पोस्टिंगसाठी फॉरेस्टचे लोक होते किंवा तलाठी वगैरे होते, क्लास 4 वर्ग त्यांना मधून तिथे राहावं लागत होतं आणि बदल्या होतच नव्हत्या, कारण कोणी यायला तयार नाही म्हटल्यावर यांचं पोस्टिंग पुढे वाढत जायचं. असे पनिशमेंट पोस्टिंग असल्यामुळे 10 वर्ष तिथेच राहिलेले. मग त्यांना ती भाषा येत होती. मग आम्ही त्यांच्याकडनं एक डिक्शनरीसारखं तयार करून नावाला काय म्हणतात, गावाला काय म्हणतात, याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात. आणि तोडकं मोडकं पहिल्यांदा त्या लोकांशी बोलायला सुरुवात केल्यावर त्यांना मग उत्तरं देता यायला लागली आमच्या प्रश्नांची किंवा त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची आम्हाला उत्तरं समजत होती. आणि मग हळूहळू त्यांचा म्हणजे भाषा आल्यामुळे त्यांच्याशी संपर्क वाढला. आणि मग आम्ही त्यांना हे पण सांगितलं की आम्ही इथे आलो आहे ते औषधं म्हणजे देण्यासाठी आलो आहे. तुमच्यापैकी कोणी आजारी असेल, कोणी हे असेल तर त्यांना तुम्ही आमच्याकडे घेऊन या. पण तेव्हा लक्षात आलं की प्रत्येक गावात एक मांत्रिक असतो आणि तो सगळी ट्रीटमेंट करतो. मांत्रिक म्हणजे फक्त झाडपाला पण त्याच्याकडे औषध असायचं
आणि दुसरं म्हणजे मंत्र तंत्र पूजा बिजा काय असतील ते बळी देणे वगैरे हा प्रकार भरपूर होता. अगदी मनुष्य बळीची प्रथा देखील आम्ही पाहिली. आमच्यासमोर 2 मनुष्य नरबळी हो छोट्या मुलांना पळून न्यायचं आणि दुसऱ्या गावातून त्याचं हे हत्या करायची असं चालू होतं. मग आम्ही असं ठरवलं की या लोकांकडनं यांचे जे औषध आहे त्यांनी ते लोक बरे होत नाही, त्यांना आपल्याकडे आणा म्हणून त्यांना खूप विनंती केली. तर असं फिरता फिरता आम्ही हेवलकसा नावाचं गाव जवळच होतं. त्या गावात आम्ही गेलो आणि तिथे एक मुलगा बाहेर मांडवामध्ये बसलेला होता, झोपलेला होता. तर आम्ही पाहिलं की त्या जळला होता तो खूप 40% जळला होता आणि सगळे त्याच्या जखमा ज्या होत्या त्या सगळ्या चिघळलेल्या होत्या आणि त्या जखमांमध्ये अळ्या झाल्या होत्या आणि त्या अळ्या त्या बाहेर येऊन त्याला हे करत होत्या, लावत होत्या आणि तो आपला रडत असाच बसला होता. आणि मग आम्ही त्यांना विचारलं काय झालं ह्याला. तर म्हणे की हा विस्तवात पडला, जळला. म्हटलं कसा जळला. तर म्हणे की याला फिट्स येतात, एपिलेप्सीची बिमारी होती त्याला आणि ते फिट्स आल्यामुळे तो विस्तवात पडला रात्रीच्या वेळेला आणि कोणाला कळलंच नाही. त्यामुळे तो 40% शेकोटीशिवाय त्यांचं जीवन नाही, कारण थंडी खूप असते, थंडीच्या दिवसात शेकोटी मस्त आहे. त्यामुळे त्या शेकोटीत तो पडला आणि त्याला मग जे काही जखमा झाल्या त्या जखमा हे वाढल्या होत्या खूप आणि त्यांच्या पुजाऱ्यांनी त्याला परत केलं होतं की आता आम्ही काही करू शकत नाही, आता देवाची मर्जी. तर आम्ही त्यांना म्हटलं की याला तुम्ही घेऊन या आमच्याकडे, आमच्या ट्रीटमेंटने याला बरं वाटेल कदाचित, घेऊन या म्हणून. तर मग त्यांना असं वाटलं की हा मुलगा इथे पडला आहे, हा असाच मरणार आहे, त्यापेक्षा घेऊन जाऊ यांच्याकडे. बरं. आणि ते घेऊन आल्यावर आम्ही त्याच्या जखमा सगळ्या साफ केल्या, अळ्या काढल्या आणि मग अँटीबायोटिक्स त्याला दिले आणि मग त्याला आमच्याबरोबर आमच्या ह्याच्या झोपडीत ठेवून घेतलं आणि त्याला आमच्याबरोबर जेवायला वगैरे घालायला लागलो. कुपोषण असं होतंच त्या भागामध्ये, पण त्यामुळे काय झालं की त्याच्या जखमा हळूहळू बऱ्या झाल्या. अँटीबायोटिक कधी न घेतल्यामुळे इफेक्ट पण लवकर आला, कारण त्या भागात कोणी औषधच घेतलेले नव्हते. बरं. आणि मग तो बराचसा बरा झाल्यावर त्याच्याकडनं भाषा शिकलो आम्ही. तो आमच्याबरोबरच राहायचा, त्यामुळे आणखीन भाषा आम्ही त्याच्याकडनं शिकलो आणि त्याला बरोबर घेऊन फिरायचो गावामधनं. मग आता भाषा ते मराठी शिकली की तुम्ही त्यांची भाषा शिकली? आम्ही त्यांची भाषा शिकलो. मराठी शिकणं इतकं सोपं नव्हतं त्यांच्या गोष्ट. हां. आणि एखाद्याला शिकवून फायदा नव्हता, या सगळ्यांना यायलाच पाहिजे ना. आणि आता तर असं आहे की सगळ्यांनी भाषा संवर्धन करायला पाहिजे, स्वतःची भाषा टिकवायला पाहिजे. त्यामुळे आम्ही त्यांना म्हणत नाही की तुम्ही तुमच्या भाषेत बोलू नका म्हणून, बोला तुम्ही तुमच्या भाषेत आणि मराठी पण शिका. बरोबर. मग हळूहळू तो बरा झाल्यावरती आणखीन लोक यायला लागले. एकदा एक माणूस आला की तो बेशुद्ध होता आणि त्याला उचलून आणलं, 40 किलोमीटरवरनं जवळजवळ आणलं होतं आणि त्याला म्हणाले की म्हणायला सांगितले की याला काय झालं आहे आम्हाला माहीत नाही, हा बेशुद्ध पडलेला आहे, कोमात गेलेला आहे तो. 3 दिवस झाले हा बेशुद्ध आहे आणि आता याला तुम्ही ट्रीट करा. आणि ते फक्त त्याचा एक नातेवाईक थांबला आणि बाकी सगळे लोक चालले गेले गावाले, कारण त्यांची पद्धत असते की सगळ्यांनी गावाला मदत करायची अशी काही वेळ आली तर. आणि ती पद्धत आजही चालू आहे. ती मदत केल्यानंतर ते आपापल्या घरी चालले गेले, फक्त त्याचे नातेवाईक एक जण थांबला आणि बाकी सगळे चालले गेले. आम्हालाही प्रश्न पडला की आता इन्व्हेस्टिगेशन करायला काहीच नाही, बेशुद्ध पडण्याची अनेक कारणं आहे, काय असावं, म्हणजे बाकी तर कुठलेच इन्व्हेस्टिगेशन नव्हते. मग आम्ही काय केलं की अंदाजाने दोघांनी आम्ही ठरवलं की काय काय सिम्पटम्स आहे, कसं आहे आणि त्या सिम्पटम्सप्रमाणे आपण याला ट्रीटमेंट देऊया. आम्ही असं त्याचं डायग्नोसिस केलं की याला बहुतेक सेरिब्रल मलेरिया असावा, कारण या भागात मलेरिया खूप कॉमन आहे. मग आम्ही त्याला सेरिब्रल मलेरियाची ट्रीटमेंट दिली. हो. आणि मेंदूचा मलेरिया आणि त्या मेंदूच्या मलेरियाची ट्रीटमेंट दिली आणि सगळं म्हणजे बाकी पण सलाईन वगैरे लावून त्याचं जे काही डिहायड्रेशन वगैरे झालेलं होतं ते सगळं ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली. आणि पहिले 2 दिवस तर काही इफेक्ट नाही आला, पण तिसऱ्या दिवशी तर डोळे उघडले त्याने फक्त. तर तो एक माणूस आमचा कायम त्याच्या शेजारी बसलेला असायचा की याला फिट आली परत किंवा काही झालं तर आपण इथे लक्ष ठेवायला पाहिजे म्हणून. ते जरी डॉक्टर नव्हते तरी आम्ही दोघंच डॉक्टर होतो त्या काळामध्ये, पण आमच्याबरोबर आलेले 5-6 कार्यकर्ते होते, ते आम्हाला मदत करायचे. ते एक अशी केस आली की मग ते थांबायचे ह्याच्याजवळ आम्हाला इन्फॉर्म करायला. आणि मग हळूहळू काय झालं की तो दुसऱ्या दिवशी तो उठला, मग थोडासा म्हणजे त्यांनी खायला प्यायला सुरुवात केली 3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशी.
आणि 5व्या दिवशी त्यांनी आपली खाट उचलली खांद्यावर आणि आम्हाला न सांगता चालला गेला तो. त्याचं काम झालं. कारण त्याला कळलं की आता आपण बरं झालो आहे, आता आपण घरी जायला हरकत नाही. पण तो काही बोलला पण नाही आणि काही सांगितलं पण नाही आम्हाला. धन्यवाद वगैरे काही नाही. नाही, धन्यवाद वगैरे काही नाही. आम्हाला पहिल्यांदा वाईट वाटलं, अरे 3-4 दिवस झाले आपण ह्याला अटेंड करतो आहे आणि सगळं म्हणजे आपल्या परिस्थिती सगळा दिवसभर याच्याजवळ बसून नाही कोणीतरी, आणि हा अगदी न सांगता आपला सरळच्या सरळ चालला गेला. थोडंसं वाईटही वाटलं. पण मग आम्ही त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास केला तेव्हा आमच्या लक्षात आलं धन्यवाद हा शब्दच नाही त्यांच्या भाषेमध्ये. किती चांगली गोष्ट आहे. थँक्यू म्हणायचंच नाही. आणि एकमेकाला मदत करणं ही संस्कृती आहे, कल्चर आहे, संस्कृती आहे, ही कल्चर आहे त्यांचं, की एकमेकाला मदत केलीच पाहिजे. जेव्हा मला मदत लागेल तेव्हा तुला मदत करशील याची माझी खात्री आहे. आणि आज तुला मदतीची गरज आहे तर मी तुला मदत करीन हे मला माहीत आहे. मला मदत करावी लागेल तुला, हे माझी जाणीव चांगली आहे. आणि या तऱ्हेने सगळेजण एकमेकाला मदत करतात. आणि असे पेशंट 1-2 बरे झाले त्यानंतर लोकांना वाटायला लागलं की यांच्या औषधात काहीतरी आहे, आणि मग लोक यायला लागले. आणि यायला लागले तर आमची पंचायत झाली. आम्हाला असं वाटलं होतं की आले तर काय 2-4 पेशंट आवायचे येतील, आपल्या ताप आला, खोकला झाला, सर्दी झाला वगैरे. पण सगळ्या प्रकारचे पेशंट आले, हाडं मोडलेले, डिलिव्हरी अडलेली बाई, आणि ते काय असे कानाचे, नाकाचे, म्हणजे सगळ्याच प्रकारचे पेशंट त्या ठिकाणी यायला सुरुवात झाली. आणि मग डोळ्याचे आता काय करावं हा प्रश्नच पडला. तर मग जसं असं बेसिक सगळं मेडिकलला शिकवतात MBBS पर्यंत. मग आम्ही सगळे पुस्तकं होते आमच्याकडे आणलेले, पुस्तकात रेफर करून वाचून वगैरे सगळ्या ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली. शक्यतो आम्ही कोणाला नाही म्हटलं नाही आणि सगळ्या ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली. डिलिव्हरी जरी आम्ही दोघांनी खरं म्हणजे गायनीमध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता, त्यामुळे आम्ही दोघांनी त्याच्याकडे दुर्लक्षच केलं होतं. 5 झालं बस झालं, संपला हा विषय. पण मुख्यतः त्याच यायला लागल्या सगळ्या जण. आणि साध्या नॉर्मल डिलिव्हरीला कोणीच येत नव्हतं, तरी गावात होते त्यांच्याकडे कोणी ना कोणी करणारं. मग त्यांनी यायचं ते सगळं अडलेल्या बाळांचे. त्यामुळे मग आम्ही फॉरसेप आणले, सक्शन आणलं आणि फॉरसेप लावून सक्शन लावून डिलिव्हरी करायला सुरुवात केली. कधी कधी मग सिझेरियन करणं शक्यच नव्हतं, कारण तिथे ब्लड बँक नव्हती, कोणी हे द्यायला नव्हतं, काळजी घ्यायला नव्हतं, आणि आम्ही कधी केलं नव्हतं. त्यामुळे उगीच प्रयोग करण्यात अर्थ नव्हता. अशा केसेस झाल्या तर कधीतरी आम्हाला जर रस्ते बंद असायचे सगळे, कधीतरी आम्हाला डिस्ट्रक्टिव्ह सर्जरी करावी लागायची. बाळाला कापून आईला जीवदान द्यायचं. त्यावेळेला आम्हाला फार वाईट वाटायचं, कारण दुसरा इलाजच नव्हता. कारण त्यांच्याकडे गावातनं पाठवायला काही साधनं नव्हती त्या काळामध्ये. रस्ते बंद असायचे, आमच्याकडे गाड्या नव्हत्या, आम्ही पायीच जातो कुठे जायचं असेल तर, गाड्या नव्हत्या. आणि नद्या भरल्या असल्यामुळे नदीतनं जाणं इम्पॉसिबलच होतं. दुसरं म्हणजे त्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यांना भाषा येत नव्हती, कपडे नव्हते. कपडे आम्ही देऊ शकलो असतो, आमच्याकडचे कपडे होते, पण बाकी काहीच येत नव्हतं. आणि कुठे राहायचं, कोणाशी बोलायचं, भाषा येत नाही, त्यामुळे तो एक प्रॉब्लेम होता. आणि पैशाचा तर प्रश्नच होता, पैसाही नव्हता त्यांच्याकडे. या सगळ्या अडचणी असल्यामुळे जे काय करायचं असेल ते इथेच करा म्हणून ते सांगायचे. आणि त्यामुळे आम्हाला सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट तिथे कराव्या लागल्या. कधी कधी असंही झालं की ते आम्ही पुस्तक वाचून ट्रीटमेंट देतो म्हणून जो थोडासा शिकलेला वर्ग होता, पण हे काही डॉक्टर बिक्टर दिसत नाही, आपलं काहीतरी वाचतात आणि मग औषधं देतात, अभ्यास करून ट्रीटमेंट करतात. बोगस डॉक्टर आमचे हे झाले. नोटीसही आला होता, बोगस डॉक्टर नाही सिद्ध करा म्हणून. सरकार जेवढा त्या सक्षम आहे त्या बाबतीत. एनिवे, पण तसेच पेशंटमध्ये त्यांचे बऱ्याच होण्यामुळे प्रचार झाला. म्हणजे तेच आपल्या लोकांना सांगायला लागले की आता आपल्या मांत्रिकाबरोबर हे पण आहेत. पण मांत्रिकांच्या पोटात दुखायला लागलं, नॅचरली त्यांना कॉम्पिटिशन. आमच्या सुदैवाने म्हणतो, पण त्यांचे मुलं आजारी पडले आणि त्यांच्या मंत्रांनी बरे नाही झाले. बरोबर. मग ते घेऊन आले. मांत्रिकांनी तुमच्यावर ऑब्जेक्शन घेतलं नाही की तुम्ही हे ट्रीटमेंट घेतलं? ते दूरच राहायचे थोडंसं. लोकांचा नॅचरली इतके वर्षानुवर्ष त्यांचा जो व्यवसाय होता, महत्व होतं. त्यांची मुलं त्यांच्या मंत्रांनी बरे नाही झाले ते रात्री घेऊन यायचे मांत्रिक. त्यांना इतरांना कळू नये साधारण. पण मग त्यांना आम्ही बरं करत होतो, ठेवणी घेत होतो की इतरांनाही कळवं दिवसा येणाऱ्या लोकांना. त्यांचा असा विरोध कमी झाला. असं एकदम डायरेक्ट विरोध करण्यापेक्षा उदाहरणाने त्यांना समजावलं जास्त चांगलं होतं. म्हणजे सगळे चारी बाजून जवळजवळ 150 किलोमीटरपासून पेशंट यायला लागले. आता 150 किलोमीटरपासून पेशंट पायी यायचे. त्यावेळेला 3-3, 4-4 दिवस लागायचे. सिरियस झालं तर खाट्यावर आणायचा. आणि मग असं झालं, मग वन्य प्राण्याचे हल्ले होते, सर्पदंश आहे, बरोबर, जळण्याचे केसेस खूप होते. म्हणजे हे तर एपिलेप्सी होती, पण नुसतं शेकोटी नसली तर मरणच होतं. एवढी थंडी होती, झोपेमध्ये हात पडला, पाय पडला, त्यामुळे शेकोटी जवळच झोपायचं, आजूबाजूला कुशीत घेऊन झोपायचं. खुशी.
तर हे सगळं झालं, पण आपण संधी दिली तर आता ते बऱ्याच जुनी गोष्ट झाली. आता पण सध्या त्यांच्यामध्ये टॅलेंट किती असावं, ज्यांचा पुस्तकाशी संबंध नव्हता, ज्यांनी कधी सिव्हिलायझेशन पाहिलं नाही, बरोबर, संधी दिली नाही. तर एक पहिल्या बॅचमध्ये 76च्या पहिल्या बॅचचा एक मुलगा 12वी होऊन MBBS ला ॲडमिशन घेऊन तो MD झाला. क्या बात आहे. पहिला वा, 76च्या बॅचचा विद्यार्थी. म्हणजे त्याचा आदिवासीचा आणि बुद्धिमत्तेचा तसा काही संबंध नव्हता. असा मागासलेला आहे म्हणून त्यांना संधी नव्हती म्हणून ते शिक्षण नाही. आणि मग त्याच्यामुळे खूप जागृती झाली. आता आज आपल्याकडे जवळजवळ 20-25 मुलं डॉक्टर झाले आहेत, वकील झाले आहेत, वा, आणि शिक्षक झाले आहेत. जे काही करू शकत नाही ते शेती शिकवली आपण त्यांना. बरं. गावात जाऊन शेती करायला लागले, म्हणजे शिकारीचं प्रमाण कमी झालं. हां, आणि चांगली गोष्ट म्हणजे की 70 ते 80% शिकलेली मुलं आपल्या गावात नोकरी करायला परत आले जिल्ह्यात. बरोबर. म्हणजे त्यांनी शहराचं जीवन बघितल्यानंतर सुद्धा फार मोठी त्यांची ती नाळ जोडलेली आहे अजूनही. तर त्याच्यात अर्थ आमची 2 मुलंही आहेत. नक्कीच. आणि हो हो, ते हिमल कशाचेच आहे. शिकले आणि त्यांनी आता वापस आले आणि त्यांनी सगळी जबाबदारी घेतली म्हणून आम्ही इथे मोकळेपणाने येऊ शकलो. निश्चित निश्चित, अगदी अगदी. त्यांचंही खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आम्हाला मुक्तता मिळाली, मुलं आणि सुना सगळं प्रकल्प बघतात आहे तिकडे. आता सध्या तिथे किती विद्यार्थी आणि किती स्वयंसेवक? साधारण 200च्या जवळपास स्वयंसेवक. 200 स्वयंसेवक आहेत का? 650 मुलं. 650 मुलं. नवीन शाळा लोकांच्या आग्रह असतो नेलगुंडा, आणि हां हां, त्यांना चांगलं शिक्षण पाहिजे म्हणून साधारण 1000 विद्यार्थी आपल्या शाळेतून शिक्षण घेतात. आणि व्हॉलेंटियर्स येतात, तरुण शहरातले तरुण मुलं. बरोबर. त्यांना एक स्पोर्ट्सचा कोच मिळाला तर नॅशनलला गोल्ड मेडलिस्ट आहेत. नॅशनलला गोल्ड मेडलिस्ट आहेत. 3 जण खेलो इंडियामध्ये सिलेक्शन झालं. नंतर 8मध्ये एक मुलगी आली मुंबईवरून, तरुण मुली. तर मुंबईच्या जेजे स्कूलमध्ये एका मुलीला ॲडमिशन मिळालं 2nd इयरला. क्या बात आहे. वा. आणि आता नीटचे क्लासेस सुरू झाले. तर 25-30 मुलं ज्यांचे आदिवासींचे शिकवणारे सगळे तरुण मुलं, MSc झालेले, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी वर्षासाठी काय आहे ना, पण ते येतात. त्याच्यामुळे नीटच्या क्लासेसमधून त्यांना चांगलं शिक्षण देऊन गेल्या वर्षीचे 6 मुलांना ॲडमिशन मिळाली, यावर्षी 2घांना मिळाली मेडिकल कॉलेजमध्ये MBBSला. तर हे कार्यकर्ते मिळाले की कशी प्रवृत्ती वाढत जाते. क्या बात आहे. आम्ही दोघं निमित्त मात्र आहे, आम्ही काय करू शकलो असतो. तरुण मुलं आले, त्या काळात आले. आता अनिकेत आणि दिगंतला काम करण्यासाठी डॉक्टर पण आहेत आणि शाळेत शिकवायला व्हॉलेंटियर्स पण आहेत. तर या सगळा हा संसार. आता प्राण्यांचं मी बोललो नाही, मुलांना त्याच्यात खरं इंटरेस्ट आहे. नाही ना. आमटे ॲनिमल आर्क, तुम्हाला ॲनिमल पार्क माहिती आहे? ॲनिमल एक हिंसक सिनेमा सध्या येऊन गेला, पर आमटे ॲनिमल आर्क नावाची कन्सेप्ट आहे जी हिमल कशामध्ये आहे, लोकबिरादरी प्रकल्पाच्या अंतर्गत. तर ती फार इंटरेस्टिंग गोष्ट असेल. म्हणजे आहे ते प्राण्यांसाठी ट्रॅजेडी आहे की त्यांना आपल्या पिंजऱ्यात राहावं लागतं, बंदिस्त राहावं लागतं. पण जेव्हा माणसांना खायला अन्न नव्हतं तेव्हा त्यांना चॉईस नव्हता. उंदीर मारायचे, मुंग्या मारायचे, अस्वल मिळाली, अस्वल जो प्राणी मिळेल ते त्यांचं खाद्य होतं. पक्षी होते, साप होते. बरोबर. पण त्या वर्षानुवर्ष खात होते, त्यांचं ते प्रमाणे कमी झालं, त्यामुळे कुपोषण वगैरे वगैरे. तर ह्या सुरू झालं एका माकडाच्या पिल्लापासून की त्याच्या आईला मारलं होतं आणि पिल्लू जिवंत चिकट माकडीनीला मारलं तर पिल्लू. ते द्या म्हटलं तर म्हणाले आमचे मुलं उपाशी ते काय खातील. म्हणजे भूक आणि गरिबी काय असते हे प्रत्यक्ष अनुभवली आम्ही. आणि मग डोक्यात विचार आला, यांना खायला आपण जर भात दिला तर ते पर्याय दिला तर त्यांनी ते दिलं. आणि मग त्याच्यानंतर एका मागे एक ते लहान पिल्लं आणायला लागले. आई मारली होती अर्थात. मग हरणाचं पिल्लू आलं, मग अस्वलीचे पिल्लं आली, मग वाघाचे पिल्लं आली. त्याच्या बदल्यात तांदूळ मिळतील. हां, त्यांना त्या. आणि मग ते सगळे आमच्या घरी अनुभव नसताना आम्ही प्रेमाने वाढवले, आईच्या मायाने. आम्ही बाहेर फिरायला जाताना आमच्याबरोबर एका वाघ, अस्वल, कुत्रा, रानरेडा हे का वरातीसारखे काय काय ते पूर्वीच्या काळी फॅमिली कुठेतरी ऋषीमुनीच्या आश्रमात असं ऐकिव आहे ते. आज प्रत्यक्षामध्ये ना, आज सुद्धा आता 2025ला माझी वाघाबरोबर सकाळी फिरायला जातो. बरोबर आहे. सध्या एक व्हिडिओ रील व्हायरल झालं. आणि मॉर्निंग वॉकला त्याच्यामुळे त्याच्याबरोबर नंतर मग अस्वली आहेत, मग ते लांडगे आले. तर ते त्यांच्याशी चांगलं वागलं तर ते किती माणसापेक्षा चांगलं वागू शकतात. माणसापेक्षा हे मी जिवंत आहे त्याचं उदाहरण आहे. खरंय खरं. या प्रत्येकाला त्यांना डिफेन्स म्हणून काय काय दिलं आहे. वाघाला नखं आणि दात आहेत, सापाला दात, विषाचे दात. अस्वलीचं आहे, तिचं सुद्धा भयानक केसेस आम्ही बघितले आहेत, फाडून टाकतं ती. या सगळ्यांना प्रेमाने वाढवलं मी जिवंत आहे. आणि रोज आपण बघतो अत्याचार झाले, खून झाले,
आणि पाशवी अत्याचार हा शब्द वापरतात. अरे पाशवीने काहीच अत्याचार नाही केले, सगळे माणसंच करतात आहे. हा 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 पशु कुठून आला शब्द हा? पशु नाही करत पाशवी अत्याचार. अत्याचार वगैरे ते आपल्या कामापुरतं शिकार करतात आणि मारून खातात. पण ते पर्यावरणाचा बॅलन्स बिघडला. इथे आता मला ते तुम्ही झाडं लावणार आहे, फार मला बरं वाटतं की झाडं लावायची खूप आपल्याला. आज आता कॅलिफोर्नियामध्ये ते जंगल फायर लागलं आहे. त्याच्यासाठी कारण हेच आहे की इम्बॅलन्सच आहे. कोरडं वातावरण कशामुळे निर्माण झालं? हां, कुठेतरी बर्फ पडतो आहे, कुठेतरी महापूर येतो आहे. ढगफुटी हा शब्द आपण गेले काही वर्षात खूपदा ऐकतो. ढगफुटी आली हा म्हणजे लहानपणी आम्ही ऐकलंच नव्हतं कधीतरी. तर याच्यासाठी आपण सगळेजणांनी जागृती, पर्यावरणाचं नुसतंच संरक्षण न करता वाढवता कसं येईल आपल्याला, म्हणजे यासाठी आपल्या गरजा कमी करता येईल का आपल्याला? काय तर त्याच्याकडे आपण माझ्याकडे आपण घेतलंच पाहिजे का? तर ही कॉम्पिटिशनमधून जर आपण बाहेर पडलो तर खूप सुखाने जगता येत. नक्की नक्की. तर तेव्हा वन्य प्राण्यांपासून शिकण्यासारखं खूप आहे. ते गरजेपुरतं अन्न खातात. खरंच म्हणजे आमची मगर आहे ती आठवड्यातून एकदा खाते. साप अजगर आहे 2 महिन्यातून एकदा खातो. हां, साठवायची त्यांना सवय नाही आहे. आणि क्या बात आहे. साठवायची गरज नाही त्याला. गरज नाही. आणि याच्यातून माझं जीवन बदलून गेलं. म्हणजे आदिवासींबरोबर आम्ही राहिलो, त्याच्यातून आम्ही काटकपणा शिकलो. हां, कमी गरजा असूनही ते तक्रारी करत नाही, तर आपल्याला कुठला हक्क काय करायचा? बरोबर आहे. आमच्या गरजा आमच्या आपोआपच कमी झाल्या. एवढ्या अभावात राहूनही त्यांच्या तक्रारी नाहीये. आनंदाने राहायचं. हां, आनंदाने. मग ते आम्ही शिकलो. नंतर एकमेकाला मदत करणे. आहे थँक्यू शब्दाचं आहे. हां, मदत करायची. मदत करणे हे आपल्या संस्कृतीत आहे ना. आपण ज्याला सिव्हिलाइज बरोबर. हो हो हो, असायला पाहिजे. ते सिव्हिलायझेशन आहे. त्याच्या नंतर ते आदिवासी संस्कृतीमध्ये बलात्कार नाही, गरिबी असून ते भीक मागत नाही. भीक मागत नाही. इथे आता औरंगाबाद येताना त्या चौकात भीक मागणं चौकात अजूनही आहे. तर ते भीक मागत नाही. उपाशी पण भीक मागत करत नाही. चोऱ्या करत नाही. तर बऱ्याचशा शिकण्यासारख्या आहे. अंधश्रद्धा नको माणसाला. बरोबर. बळी देणे वगैरे वगैरे त्याच्यातून पण या चांगल्या गोष्टी आपण मेंटेन केल्या पाहिजे. बरोबर. आणि आपल्यापर्यंत आणल्या पाहिजे सिव्हिलायझेशन. पुष्कळ शिकण्यासारखं याच्यामध्ये. तेव्हा आमचं आयुष्य मी खरंच समाधानी आहे. 51 वर्ष पूर्ण झाले आपल्या कामाला. क्या बात आहे. तुमच्या सहजीवनात 51 वर्ष पूर्ण झाले आहेत. आणि आज चेहऱ्यावर हास्य आहे, आनंदाने जगतोय आम्ही. समाधान आहे. आम्ही तुम्हाला कुठेही दोघांना सोबतच बघतो. म्हणजे हे काय विशेष आहे ताई? काय विशेष काय तुम्हाला एकमेकांशिवाय मन लागत नाही का? काय हिला वाटत भरकटून जाईल आपण. पहिले आम्ही जात होतो दोघे जण वेगवेगळं, कारण दवाखाना असायचा. आम्ही दोघांपैकी एक जण दवाखान्यात हजर राहणं भागात येतो. त्यामुळे आम्ही वेगवेगळं जात होतो. जिथे जायचं तिथे, ज्याला बोलवलं तिथे, किंवा काही काम असलं तर प्रत्येक जण. नंतर आता मुलं आल्यावरती आम्हाला दोघांनाही म्हणजे तसं काम नाही राहिलं. रेग्युलर असं काम काही नाही. आणि त्यांच्या कार्यामध्ये ढवळाढवळ करायची नाही हे आम्ही ठरवून टाकलं. विचारल्याशिवाय त्यांना सल्ला पण द्यायचा नाही. तुम्ही विचारलं तर सल्ला, नाही तर नाही. त्यामुळे मुलं स्वतंत्रपणे आपलं आपलं काम करतायत आणि आपल्या परीने त्यांनी ते आपला दवाखाना वाढवला आहे. बऱ्याच लोकांनी पुस्तकं पाठवले. त्याचं वर्गीकरण नव्हतं. पण मग पुण्याची अक्षरनंदन शाळा प्रसिद्ध आहे, त्या लायब्ररीने आल्या. त्यांनी म्हणाले या काही बिनकामाची पुस्तकं तुम्ही बाहेर काढा, या मुलांसाठी त्याचे काही उपयोग नाही. बरोबर. आणि मग त्याचं संगणकीकरण केलं विषयावर, ग्रंथांचं, पुस्तकांचं. हां. आणि नुसतं तेवढं नाही केलं, रोज एका वर्गाला येऊन बसवायचं, वाचन सवय लावायची वाचनाची. आणि याचा परिणाम असा झाला की एका 9वीच्या आदिवासी मुलीने, ते इंटिरियरमधली आहे, ती एक दिवस एक नोट घेऊन आली दाखवायला घरी आमच्या. म्हणजे तर काय तर म्हणाले, मी अच्युत गोडबोलेचं मुसाफिर नावाचं पुस्तक वाचलं. जे मला ते धक्का बसला, कारण ते एक तर पुस्तक मोठं आहे, 700-800 पानाचं पुस्तक आहे. हां. आणि त्याच्यावर तिने परीक्षण लिहिलं होतं. तर मला ते इतकं मी भारावून गेलो ते की म्हटलं या आदिवासी मुलांनी त्याचा काही पुस्तकाशी संबंध नव्हता. मुलांनी ऐकलं का हे काय? हां, सवय लागली की कसं त्याचा समजून घ्यायला लागले ते. हां. तर असं किती मोठी गोष्ट आहे. आणि ताई, हे जे मुलं इथे विद्यार्थी समोर बसलेले आहेत, विशेष करून हे आपले बालग्रामचे नाही, परंतु शहरातून येणारे जे विद्यार्थी आहेत, बाहेरच्या शाळेतले, आणि आमच्याही मुलं आहेत, बरेच पालक इथं आहेत. आमच्या मुलांना मोबाईलशिवाय दिवस जात नाही, टी व्हीशिवाय दिवस जात नाही. आणि यामुळं बहुतेक मुलांना नंबर लागले चष्म्याचे, त्यांचे डोळे खराब झाले. तर
आपल्याकडं लोकबिरादरीमधील मुलांवरती कसे संस्कार होतात आणि त्याचा फायदा मुलांना कसा होतो जेणेकरून या मुलांना पासून मोबाईल आणि टीव्ही दूर जाईल? आता वाचनाची इतकी आवड लागली आहे मुलांना की एक मुलगी आता यंदा आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये साने गुरुजीची जयंती होती. साने गुरुजी जयंतीच्या निमित्ताने निबंध स्पर्धा ठेवली होती. तर पहिला नंबर आमच्या आदिवासी मुलीचा आला आहे. मोबाईलचं म्हटलं तर मोबाईल आम्ही कोणाला अलाउड नाही करत. 650 मुलं आहे पण मोबाईल नाही. मुलं त्यामुळे खेळतात. मुलं खेळण्यामध्ये भरपूर त्यांना इंटरेस्ट आहे. पहाटे 5 पासून चालू असतं प्रॅक्टिस. आणि सगळी मुलं तशी शिस्तबद्ध आहेत. असं काही कोणी जास्ती हे नाही करत मस्ती वगैरे, पण सगळं नियम पाळतात आणि प्रत्येकजण काहीतरी काम करतं थोडंफार. म्हणजे सगळं साफसफाई करायची, आपलं आपलं काम करायचं, आपली खोली साफ करायची, शाळेचे वर्ग देखील साफ करायचे, हे त्यांचं काम आहे आणि ते करतात. आणि आता काय संगणक आलं आहे त्यामुळे संगणकावरती ब्लॉग पण लिहितात पोरं. मोठी जी पोरं आहेत त्यांना शिकवल्या जातं आणि ते ब्लॉग वगैरे लिहितात. काहीतरी आपलं ब्लॉग काहीतरी शब्द माहिती नाही. हो, ब्लॉग लेखन करतात शाळेतली मुलं. किती मोठी गोष्ट आहे. आणि इथं दाम्पत्य म्हणजे जोडीन आलेले बरेच लोक आहेत. तर आमच्यात असं होतं, भांडण झालं की प्रेम वाढतं म्हणतात. म्हणजे जनरली लोक समाजात नवरा बायकोत भांडण झालं की प्रेम वाढतं म्हणतात. तर तसं काही नवरा बायकोत प्रेम वाढण्यासाठी भांडण्याची आवश्यकता असते का? आणि तुमच्यात हे जे बॉन्डिंग जे सुरू आहे तर त्याच्याबद्दल आम्हाला समजून घ्यायचं आहे. कारण मी असं ऐकलं की तुमच्या भेटीसाठी, तुमच्या दर्शनासाठी आल्याच्या नंतर नवरा बायकोच्या तक्रारी थांबतात. एक नवीन अंधश्रद्धा चांगली गोष्ट ही सुरू होते. तर याचं एक कारण काय? आम्हाला गमक सांगा या गोष्टीचं. अभावात आनंदांनी राहिले. आणि हिच्यासाठी खरं म्हणजे हिच्याकडून प्रेरणा घेण्यासारखं आहे की नागपूर कॅपिटल होतं नागपूर. त्याच्या नागपूर राजधानी होती बरोबर. जमीनदाराच्या घरात जन्मलेली मुलगी, लग्न झालं आणि मग हेमल कशाला लगेच. तर आज त्याला 52 वर्ष झाले लग्नाला. तेव्हा असे जोडपे येतात कधीतरी आशीर्वाद द्या म्हणायला. तर तुम्ही आमच्यावर एक फोटो काढून घ्या. तुमच्या दोघांमध्ये जेव्हा टोकाचे भांडणं होतील तेव्हा हा फोटो काढा. त्याला बघा की या मुलीने जिथे काही नसताना जर आनंदात संसार केला तर आपल्याकडे तर सगळंच आहे तरी काय तक्रारी आणि भांडणं होतात. एक साधारण आपल्यापर्यंत हा प्रश्न निर्माण होईल आणि कदाचित तुमचं लग्न वाचेल. एवढ्या अभावात सुद्धा आनंदात राहिले. सुखवस्तू कुटुंब असताना, सगळ्या सोयीसुविधा आणि उच्च शिक्षित असताना, डॉक्टर असताना. क्या बात आहे. नवीन वर्षाला की आम्ही लोक संकल्प करतो काहीतरी आणि ते 2-4 दिवसात संकल्पाची वाट लागून जाते. तुमचा संकल्प तडीस नेऊन तो पुढच्या पिढींनी सुद्धा कॅरी करणं. याच्यात एक साधं होतं की बाबा संस्कार किंवा संकल्प हे सांगून होत नाही, आतून पाहिजे याला. तर ताईबाबांनी ज्या पद्धतीने आपलं जीवन जगले, ताईबाबा ज्या पद्धतीने जीवन जगले तर त्याचा परिणाम आमच्यावर झाला, आमच्या दोघा भावांवर. म्हणजे उक्ती आणि कृती याच्यामध्ये विसंगती नको. मग काही बाबा जेलमध्ये पण आहे ना. मोठ्या तुम्ही जे बाहेर स्टेजवर बोलता आणि घरी विसंगत वागत असाल त्याचा परिणाम मुलांवर होणारच आहे. तर ती विसंगती नव्हती म्हणजे नाही असू शकत नाही इतके म्हणजे पूर्णपणे, पण कमी होती विसंगती. आमच्या दोघांचं असं होतं की आम्ही जंगलात जाऊन राहिलो आणि तिथे लोकांपुढे 30 वर्ष तर बाहेरच गेलो नाही आम्ही कुठे. आमची मुलं तिथेच वाढले. त्यांना लक्षात आलं की त्यांना 2 होते प्रेरणास्थान, बाबा ताई आणि आम्ही दोघं. तर त्यांनी आपला विचार केला शिक्षण पूर्ण झाल्यावर. एकच उदाहरण सांगतो की तेव्हा 98 साली त्यांनी MBBSची परीक्षा दिली आणि तो एक कार्यक्रम ठेवला होता आपण सिल्वर जुबिलीचा. तर बाबा आले होते त्याला आणि बाबांना त्यांनी काय सांगितलं की माझं शिक्षण आता पूर्ण होतं आहे, MBBS झालो आहे मी, मला आईबाबाच्या कामात सहभागी व्हायचं आहे. तर ते बाबांच्या डोळ्यात पाणी आलं की आपल्या हयातीत 3री पिढी आपल्याला न मागता न सांगता शब्द देते. पण बाबा जुन्या पिढीतले बाबा म्हणाले की तू माझ्या खोलीत बंद अंधाऱ्या खोलीत सांगू नको, संध्याकाळी अशी सभा आहे, या सभेपुढे तू सगळ्यांना सांग. म्हणजे पब्लिक कमिटमेंट आपण पाळायला पाहिजे असा बाबांचा गैरसमज होता. पब्लिक त्यांनी त्याचा तेव्हा करून घेतलं त्यांनी, तेव्हा त्यांचं समाधान झालं. पण तो आला त्यानंतर त्यांनी आला आणि त्यांनी त्याची दवाखान्याची जबाबदारी, त्याची बायको पण गोव्याची आहे, गायनेकॉलॉजिस्ट आहे. मग यांनी सांगितलं की आम्ही डिस्ट्रक्टिव्ह सर्जरी कधी बाळ कापून काढत होतो. आजच्या नशिबाने आदिवासींच्या ती गायनेकॉलॉजिस्ट आहे
आता जर डिलिव्हरी अडलेली आली बाई अशी तर मंदा अनस्थेशिया देते, कारण ती अनस्थेटिस्ट आहे आणि आमची सुनबाई सिझेरियन करते आणि दोघांचा जीव असतो. हे असं घडत आलं, आपोआप घडत आलं, याच्यामध्ये काही प्लॅनिंग नव्हतं. तर फसवाफसवीचा जो परिणाम पुढे आता 4थी पिढी आहे. आमच्या पहिल्या नातवाला MBBSला ॲडमिशन मिळाली आहे. वा वा. म्हणजे दिगंत दादांचा मुलगा आणि 4थी पिढी सुद्धा या कामात आता त्याचं नाही माहिती, त्याचं माहिती नाही. ठरवायचं. हां हां हां. एरवी गैरसमज की जरा दुःखद लोकांच्या आजूबाजूला राहिलो की आपल्या वाट्याला दुःख येतं, किंवा नैराश्य असलेली लोक आजूबाजूला असली की आपल्यातही नैराश्य येतं, असा जो एक समज आहे. जर त्याचा जर विचार केला तर तुम्ही सुरुवातच त्या पद्धतीची आहे तुमची, की आजूबाजूला दुःख आहे, आजूबाजूला वेदना आहे, आजूबाजूला अश्रू आहे, आणि तिथं राहताना सुद्धा तुमच्याशी दोघांशी बोलताना तुम्ही मिश्किल आहात छानपैकी. तर ही प्रसन्नता आणि ही ऊर्जा एवढ्या नैराश्य असलेल्या वातावरणात ही कशी येते आणि कुठून येते, याचं स्रोत काय? हा निर्णय स्वतःचा होता. असे पनिशमेंट पोस्टिंग नव्हतं, कमिटमेंट नव्हतं, सेल्फ कमिटमेंट. आणि लग्नामध्ये शब्द दिला मी, तिचंही कमिटमेंट, एकाचे 2 झाले नाही का. तर त्याच्यामुळे आणि मग लोकांनी जर रिस्पॉन्स दिला नाही तर ते उलटा विचार करायचा, म्हणजे फ्रस्ट्रेशन, ज्यांच्या घरी आलो तेच लोक येत नाही, बरोबर, असा विचार करण्यापेक्षा खरं त्यांनी का म्हणून यावं आपल्याकडे, त्यांनी आपला अनुभवच घेतला नाही. एकदम अनोळखी माणसाकडे लोक का जातील. आपण प्रयत्न जास्त केले पाहिजे. म्हणजे त्याला हा पॉझिटिव्ह थिंकिंग हा शब्द तेव्हा नव्हता, पण याला आता पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतात, आहे ना. अशा पद्धतीने आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत राहिलो. की हा त्यांनी आपल्याला बोलवलं नाही, पण आपल्याला वाटतं हे अज्ञान आहे, त्यांचं अज्ञान दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करावे. त्याच्यामुळे आमचा टिकून आहे. कदाचित एरवी समाजात असं होतं की नवरी जी मुलगी असते ती 2 वर्षांनी 5-7 वर्षांनी लहान असते, म्हणून बहुतेक जनरेशन गॅप असतो की काय माहिती. इथं तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की ताई भाऊंपेक्षा 2 वर्षांनी मोठ्या आहेत. तर त्याचा पण काही मार्गदर्शन, त्याचा काही फायदा, त्याचे काही लाभ वेगळे असतील अजून? याचं माहिती नाही, पण असं समाजामध्ये उदाहरण आहे की ज्याची बायको मोठी त्याचं नाव झालं आहे. क्या बात आहे, सचिन तेंडुलकर. वा वा. महात्मा गांधींच्या कस्तुरबा पण मोठ्या होत्या. हा खरे. वा वा वा. एक नवीन दृष्टिकोन आहे. वा क्या बात आहे. एक विषय असा होता, म्हणजे जस्ट हे आम्ही तुम्हाला आमच्यावर प्रयोग करण्यासाठी काही गोष्टी विचारत राहतो. आपण काम करतो, आपल्या कामात प्रामाणिकता असते आणि आपण पूर्ण झोकून देऊन, पूर्ण वेळ देऊन ते काम करत असतो. असं असताना सुद्धा लोक शंकेनं बघतात आणि आपल्याविषयी चुकीच्या पद्धतीनं बोलतात. अशा वेळी आपला म्हणजे बरेच लोक त्यात डिप्रेशनमध्ये जातात किंवा काम सोडून देतात. तर अशा वेळेला आपल्या कामावरती टिकून राहणं आणि आपलं काम नेटानं पुढं घेऊन जाणं हे कसं जमलं पाहिजे? हां, तेच म्हणजे आपण ज्या उद्दिष्टाने काम सुरू केलं, ज्या निष्ठेने काम करतो आहे आणि त्याचा गैरसमज झाला आहे, त्याच्यात आपला दोष नाही आहे. लोकांनी वाईट म्हटलं आहे त्यांचा गैरसमज आहे. आपल्याला माहिती आहे आपण कोण आहे आणि आपण कशासाठी कामं करतो आहे. तर ही निष्ठा जर आपल्यावर असेल, हा विश्वास, त्याच्यातून नैराश्य आम्हाला नाही आलं. आम्ही त्याच्यावर रिॲक्ट नाही झालो. विरोधावर ज्याने कोणी विरोध केला त्याच्यावर रिॲक्ट न होणं म्हणजे आपण काय ताबडतोब बोलून द्यायचं की मग शब्द निघून जातात तोंडातून आणि मग आपल्याला वापस घेणं कठीण असतं. तेव्हा रिॲक्ट नाही होत. म्हणजे आम्ही असं काही कोणी पुस्तकात लिहिलं म्हणून नाही, पण आम्ही याला संस्था चालवायची म्हणून हे शिकलो, संयम ठेवावा. एक विद्यार्थी आहे, त्याची एक अशी उत्सुकता आहे की आदिवासी भाषा जर आता हे दोघं जण शिकलेले तर आम्हाला थोडीशी आदिवासी बोलून दाखवता का? आपण तुझं नाव काय आहे सुरुवात करू आपण. कोणाचा प्रश्न आहे हा? तुझं नाव काय? हा उभा राहा. निवा पेद्दीर बाता, म्हणजे त्या काही मराठीचा काही संबंध नाही. हे एक वाक्य आहे. किंवा बाता पेद्दीर म्हणजे काय नाव, म्हणजे असं त्याचं त्याचं हे क्रियापद वापरायची पण गरज नाही. कमी शब्दामध्ये आपण ते मेसेज देतात. ते बाता पेद्दीर. आता हाताला वगैरे वगैरे, हाताला काही, हां पायाला काल, त्याच्यात मराठी हिंदीशी काही संबंध नाही, ॲब्सोल्युटली काही संबंध नाही. या जगाचा त्या जगाशी काही संबंध नाही आहे. डोळ्याला काहीतरी कोंडा,
कोंडा. डोळा म्हणजे कोंडा. कोंडा आपल्याला केसात होतो कोंडा आहे त्या कोंडा, डोळ्यात. तेच म्हणतो ते. असे पण हे शिकल्यानंतर मग त्याच्यात लोकांमध्ये कम्युनिकेशन झालं. आदिवासी भाषा लिखित रूपात कोणी प्रयत्न केला का? तसं करते कोणी? आता काही आपल्या मित्रांनी पुस्तक कापलंय, मराठी इंटू माडिया डिक्शनरी तयारी केली. हां हां हां. वा वा. तुम्ही जरा एकमेकांच्या विषयी की या वयामध्ये आणि इथून पुढच्या काळामध्ये ताईंनी कुठल्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे? कारण तुम्ही सांगितलं की काही काळजी घेऊ नये, एकांतात व्यक्त नाही, पब्लिकमध्ये सांगितलं पाहिजे. तुम्ही आता सांगितलं म्हणून विचारतो की ताईंनी कुठल्या स्वरूपाची काळजी घ्यायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे तुम्हाला असं वाटतं इथून पुढच्या काळात? ऍक्टिव्ह राहायचं, लोकांवर डिपेंडंट राहू नये ही काळजी घ्यायची सगळ्यात पहिली. बरोबर. आपल्या आयुष्यात आपल्या पायावर आपण उभं राहिलं पाहिजे. आता तिला 79 लागलाय, हां, रोज सायकलिंग करते. क्या बात आहे. तर त्याच्यामुळे बाकी काही नाही. महत्त्वाचं हे की आणि काही झालं बारीक सारीक झालं तर त्याचा बाऊ करायचा नाही. मला हे होते मला ते होते, गुडघे दुखतात ते सांगायची गरज नाही. रोज तीनदा एंजिओप्लास्टी झाली पण सांगत नाही ती कधी. वा. आला डॉक्टरांना वाटलं करावी, केली त्यांना समाधान. हा, आपण मंदाकिनीची एंजिओप्लास्टी, पुन्हा सायकलिंग चालू. क्या बात. आणि हेच भाऊंविषयी ताई काय सांगेल? अतिशय सहनशील आहे. कधी कधी मला राग येतो, इतकं सहन कसं काय करू शकतो हा? भाऊंची इच्छा आहे की आता समारोपाकडे आपण जायला पाहिजे. हा, उपक लागलेले आहेत. घाई का जायची का ऐकायचं आहे अजून भरपूर. खरं म्हणजे खूप खूप ऐकायला पाहिजे असे. तुम्ही मनोरंजनासाठी कुठली गोष्ट करत असता का? त्याची काही आवश्यकता पडली नाही ताई? मनोरंजनासाठी आमच्याकडे काहीच नव्हतं पहिल्यांदा. हां, फक्त एक रेडिओ होता आणि त्याच्यावरती फक्त BBC ऐकू यायचं, कारण त्यात ते पॉवरफुल स्टेशन आहे. आपले मुंबई किंवा नागपूर हे फार क्वचित कधीतरी ऐकू येतं. तर आम्हाला तेवढं ते करमणुकीचं साधन होतं. आणि BBC सगळ्या जगातल्या वाईट बातम्या पहिल्यांदा सांगते, त्यामुळे बघा जगात काय काय वाईट झालं ते आम्हाला कळायचं. बाकीच्या बातम्या थोड्याफार कळायचं. आणि थोडंफार गाणी ऐकता यायची त्याच्यावरती. हां, आणि सगळ्यात मुख्य म्हणजे फिरणं भरपूर फिरायचो आम्ही. भाऊ एक म्हणजे ते असं संपत नाही आमची गोष्ट अशी प्रश्न ही, कारण मला अनेकांनी काही गोष्टी विचारायला पण सांगितलेल्या आहे. हेमल कसा, तुम्ही आधी सांगितलं की आपण प्राचीन इतिहासाच्या आपल्या गौरवशाली इतिहासाच्या गोष्टी करतो, मोहनजोदडो वगैरे इथपर्यंत जातो आपण. तर इथं एवढ्या 2.5 दिवसांच्या पायी प्रवासाच्या नंतर एक असं ठिकाण आहे की जिथं अजून प्रकाशच गेलेला नाही आहे. म्हणजे प्रकाश आमटे गेले तिथं, तोपर्यंत तिथं प्रकाश पण पोचलेला नाही आहे, असं ठिकाण आहे. अशी ठिकाणं सध्या भारतात किती ठिकाणी आहेत आणि अशा किती हेमल कशांची आवश्यकता आहे भारतात सध्या? आपली जी ढोबळ म्हणाली लोकसंख्या 10 कोटी आहे आदिवासी भारतामध्ये. आणि हे बहुतेक ट्रायबल बेल्ट म्हणतात, ते म्हणजे सेंट्रल इंडियामध्ये राहतात. म्हणजे आपलं तुम्ही पालघरपासून तिकडून बघितलं तर ते अरुणाचलपर्यंत. आणि कमी जास्त ठिकाणी यांची परिस्थिती सारखीच होती आधी. तर याच्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचं होतं. हे कारण आयसोलेशनमध्ये राहिले त्याच्यामुळे त्यांचं शोषण व्हायचं. मग त्याच्यानंतर बाकीचे प्रॉब्लेम यायचे, मग त्यांना शिक्षण नसल्यामुळे हक्कांची जाणीव नाही. तर आपल्या महाराष्ट्रात काही बरेच लोकांनी प्रेरणा घेऊन मेळघाटात काही डॉक्टर जाऊन बसलेले आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी कामं सुरू झाली आहेत. पण याचं प्रमाण वाढायला पाहिजे, प्रश्नच नाही काय नाही. आणि याचं का यांचा उद्धार झाला नाही, कारण ते बाबासाहेब आंबेडकरांनी जसं शिक्षणावरच भर दिला होता आणि त्यांनी सगळ्या जगाला त्याच्यात मेसेज दिलेला आहे. हे तर या ट्राईब अशा शेकडो आहेत की ज्यांचे एकमेकाशी पण संबंध नाही. त्यांच्यामुळे सर्वमान्य नीतच नाही यांच्यामध्ये की ज्यांनी कोणाच तरी असं मार्गदर्शन त्याचं. तेव्हा आता त्यांचं एक वेगळा एका बॅनरखाली यायचा विचार चालू आहे भारतातल्या आदिवासींचा. जय सेवा त्यांनी नाव दिलं आहे, जय सेवा. तर ह्या सगळ्या आदिवासींनी एकत्र येऊन त्यांचे तर पण अनेकांनी त्यांच्यासाठी काम करण्याची गरज आहे. आणि काही ठिकाणी सुरुवात झाली, ही चांगली गोष्ट आहे. आदिवासींच्या आरोग्याच्या अनुषंगानं आपण तिथं पोचलात.
तिथं हे सगळे बाकी वेगवेगळ्या स्वरूपाची कामं सुरू झालेली आहे सध्या, बरोबर आहे. 150-200 किलोमीटरवरून आदिवासी ट्रीटमेंटसाठी आणि शिक्षणासाठी तुमच्यापर्यंत पोचतो. त्याच्यामध्ये गावं लागत असतील, त्याच्यामध्ये शाळा आणि हॉस्पिटल्स लागत असतील, त्यांच्यावरती काय जबाबदारी आहे की ते तुमच्यापर्यंत नेता त्यांनी तिथल्या तिथं काम करायला पाहिजे, यासाठी काय करायचं? याचाही विचार केला आपण. जे जिल्हा परिषदमध्ये जे काही शिक्षक होतं त्यांची बदली झाली की त्यांना असं वाटतं की आपल्याला पनिशमेंट झाली आहे. आणि दुसरं आहे की आम्हाला भाषा येत नाही, मग ते शाळेत येत नाही, त्यांना मराठी नाही, यांना हे नाही. तर हे बदलावं म्हणून आमची सुनबाई आहे जी समीक्षा म्हणून, तर अतिशय जिल्हा परिषद शिक्षणांचं प्रशिक्षण घेते, मोटिवेशन त्यांना की आपण पगार घेतो आहे. आता आजच बातमी होती 7वा वेतन आयोग चालू आहे, आज आता 8वा लागणार आहे. तर पगारापोटी काम करणं याची टोचणी लागायला, न करणं याची टोचणी लागायला पाहिजे. याच्यासाठी सरकार जबाबदार नाही आहे. नाही, हे आपण तिथे पगार घेतो त्याचं आपलं कर्तव्य आहे, त्याचं आपण डिलिव्हर करणं. तर हे खूप मजा. मी त्यांना सांगतो की आता हे MPSCचे वगैरे लोक येतात, तरुण पोरं असतात, म्हटले सारे इतके साऱ्या योजना असतात, इतके सारे हे लोकांपर्यंत पोहोचवणं तुमचं काम आहे. तुम्ही जर पनिशमेंट समजाल, 2-2 वर्षाचीच बदली होते ना तुमची बदली. आयुष्यातले 2 वर्ष आपण समाजासाठी दिले म्हणजे काय पगार मिळतो त्या, असंही नाही की त्याच्यामध्ये काही सामाजिक सेवा करतात असं नाही आहे. तेव्हा हे खूप महत्त्वाचं आहे की याची टोचणी लागायला पाहिजे की पगारापोटी आपण जर काम नाही केलं तर आपल्याला ते जेवण नाही जायला पाहिजे. क्या बात आहे. आपण शेवटचे 1-2 प्रश्न घेऊया. अजून चालू तुम्हाला कुणाला काही विचारायचं आहे का? जे आता मी तुम्हाला सांगेल की तुम्ही KBC मधला मुलाखत बघा, त्यात खूप सगळ्या प्रश्नांची उत्तर आलेली आहे. लल्लन टॉपचा इंटरव्ह्यू बघा, त्यातही आलेले आहे. सदानंद लेलेंनी व्हिडिओ केला, त्यातही खूप आलेले आहेत. मला वाटतं खूप सगळ्या पत्रकारांनी मुलाखती केल्या. ॲनिमल्सचे खूप आहे, हिस्ट्री चॅनल. हां, आणि आमटेज ॲनिमल आर्कवरती खूप जबरदस्त व्हिडिओ वेगवेगळ्या पद्धतीचे बनलेले आहेत, वेगवेगळ्या पत्रकारांनी केलेले. खरं म्हणजे मला त्यांना हा प्रश्न विचारायला पाहिजे होता की तुम्ही एकमेकांसाठी काही उखाणा वगैरे किंवा गाणे वगैरे गात असता का? मला जरा धाडस होत नाही ते इथं. किंवा एकमेकांसाठी काही कविता किंवा काही शायरी सांगत असता का? काही प्रश्न असा आहे की आदिवासी समुदायामध्ये अंतर्गत अस्पृश्यता पाळताना असा काही भेदभाव होतो का? त्यांच्या अंतर्गत काही अशी अस्पृश्यता आहे का? अस्पृश्यता अनफॉर्च्युनेटली त्यांच्यातही आहे, थोडंफार आहे. ज्या काही दुसऱ्या ट्राईब्स आहेत एकमेकांमध्ये एकमेकांच्या बरोबर ते जेवण करत नाहीत. अच्छा, हे दुर्दैव आहे खरं. म्हणजे माझे नाही इतक्या खालपर्यंत कसं पोहोचलं ते. अस्पृश्यता अशी नाही आहे, पण एकत्र जेवण, एकत्र कार्यक्रम करतात. आणि तुमचं शिदं तुम्ही आणा, आमचं शिदे आम्ही आणतो. एका ठिकाणी दोघं जसं 2 चुली करून, आणि तो त्यांचा जो सार्वजनिक कार्यक्रम ते करतात. आता आपल्या शाळेमध्ये सगळ्याच ट्राईबचे मुलं आहेत, ते शाळेमध्ये पाळत नाहीत. बरोबर, शाळेत पाळत नाहीये, तिथं तुमच्या समता द्यावी लागेल. त्यांचं म्हणणं असं आहे की एवढं सगळं मुके प्राणी आणि आदिवासी ज्यांची संवाद होत नाही, तिथं एवढं चांगलं कल्चर आहे. आणि इकडे सिव्हिलायझेशन जे सोकॉर्ड आहे सरांच्या शब्दामध्ये, इथं मात्र ही अमानुषता आहे, इथं खून खराब आहे, इथं बलात्कार आहे, चोऱ्या दरोड्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे. यावर तुमचं काय मत आहे? खरं म्हणजे माझा फारसा अनुभव नाही शहरामध्ये, पण बातम्याच ऐकतो आपण. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. अतिशय क्रूरपणे लोक वागतात आहे माणसाची. तर बाबांचं तर सगळा बेसच हा करुणेवर होता. जेव्हा मनुष्य आणि हा जन्माला येतो त्याच्यामध्ये करुणा ही उपजत असायला पाहिजे. करुणा नसली की ती विकृती आहे. ठीक आहे, त्या विकृतीवर आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. त्याच्यासाठी आपण त्यांना माणूस की त्यातली जागा कशी करता येईल आपण. तर आणि मला खरंच कठीण आहे याच्यावर काही उत्तर देणं, असं कठीण वाटतं मला. काय की हाव जी आहे पैशाची म्हणा, सत्तेची म्हणा, याच्यामध्ये आपण कुठेतरी कंट्रोल करू शकतो का? त्याने काही कोणाचं भलं झालं नाही आहे खरं म्हणजे. कुठे आपण जर उदाहरण बघितले इतिहासामध्ये तर त्यांचा सगळ्यांचा नाश झालेला आहे. अति हवेपोटी सत्यवेनी किंवा साम्राज्यवाद करी. तेव्हा मग प्रत्येकाने याचाच विचार करण्यासारखं आहे की आपण आपले लिमिटेशन्स ओळखाव्या, मर्यादा ओळखून जर आपण आपलं तर जीवन चांगल्या पद्धतीने जगू. काय भेट. धन्यवाद. शेवटचा प्रश्न कोणाला विचारायचा आहे? हां, एकच. हां प्लीज, शेवटचा. या समोर या थोडं. एक डॉक्टर म्हणून माझा प्रश्न आहे. ॲक्च्युली 2009 साली मी जेव्हा 9वीत असताना हेमलकसाला गेलो होतो,
सरांकडे आणि त्यानंतर सुदैवाने 2012 साली मी नायरला MBBSला लागलो. त्यानंतर PG कंप्लीट केलं आणि आता परत आलो महाराष्ट्रामध्ये. एकंदरीत जी नवीन पिढी येते किंवा आमची पिढी म्हणू, ती मटेरियलिस्टिक जास्त होते. डॉक्टर म्हणून त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे, त्यानंतर मोठा दवाखाना बांधायचा आहे. हे सगळं असताना तुम्ही सामाजिक उत्तरदायित्व ज्याला आपण जपणं म्हणतो ते जपलं तर येणाऱ्या पिढीसाठी, किंवा मग आजकाल भरपूर इथे पालक आहेत, त्यांना असं वाटतं की त्यांची मुलं डॉक्टर व्हावे आणि ती पैशाची फॅक्टरी व्हावी, तर याच्यावर तुमचं काय मत आहे? कुठला संदेश द्या? नाही, पैशाची फॅक्टरी करण्याची गरज नाही. मला वाटतं की तू ते पुस्तक वाचलं आहे का? कैफियत नावाचं पुस्तक लिहिलं आहे हां, किंवा डिसेंडिंग डायग्नोसिस. याच्यामध्ये डॉक्टर लोकांनी जे गैरप्रकार सुरू केले आहेत त्याच्यावर प्रकाश टाकला आहे. म्हणजे डॉक्टर आहे, लॅब आहेत, फार्मास्युटिकल्स आहेत, उदाहरणं देऊन आहेत आणि काही जणांनी आपल्या नावासकट दिल्या आहेत. म्हणजे डॉक्टर श्रीखंडे वगैरे जे आहेत नाही पण, तर एथिकल प्रॅक्टिस करून चांगल्या प्रकारे जगता येते हे त्यांनी सिद्ध करून दिलं आहे. त्याच्यासाठी पैशाची फॅक्टरी निर्माण करण्याची गरज नाही माझं म्हणणं. एथिकल हा शब्द महत्त्वाचा आहे आणि मग ते तुम्ही शहरात राहून केलं तरी ती सेवा आहे देशाची. त्याच्यात ते कॉर्पोरेट कल्चर आलं आणि मग त्याच्यात गैरप्रकार आले तर मग ते सगळंच वाया गेलं. मग ते आपली हिपोक्रेटसची ओथ वगैरेमध्ये आपण विसरून जातो सगळं. तेव्हा माझ्या दृष्टीने एथिकल जरी प्रॅक्टिस केली आपण, ठिकठिकाणी मी जातो मेडिकल कॉलेजला तर हा शब्द वापरतो की तुमच्या हातात आता या डॉक्टर लोकांची जी प्रतिष्ठा गेली आहे त्याला वापस आणणं तुमच्या हातात आहे, कारण तुम्ही अजून प्रॅक्टिसला सुरुवात नाही केली. समजलं का? तेव्हा हा एथिकली प्रॅक्टिस करून चांगल्या प्रकारे जगता येतं. असे अनेक डॉक्टर्स आहेत. म्हणजे आपलं घर आहे, गाडी आहे, अमुक आहे, तमुक आहे, सगळं असं नाही, असं नाही की त्यांना. तेव्हा त्याचा प्रयत्न करावा. मनपूर्वक धन्यवाद. आपणा दोघांना खूप खूप आयुष्य लाभो, खूप चांगलं आरोग्य लाभो आणि काम करत असताना आपल्या अंतःकरणातली चित्तशुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. हे जे तुकाराम महाराजांनी सांगितलं ते किती सहज आणि किती उत्तम पद्धतीनं आपल्या आयुष्यामध्ये आपण उतरवलेलं आहे. आपले मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. आपल्या दीर्घायुरोग्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. नमस्कार. सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे आभार व्यक्त करते. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आई समाजसेवी संस्था छत्रपती संभाजीनगरचा युवाग्राम प्रकल्प भूमिपूजन समारंभ संपन्न झालेला आहे. हा प्रकल्प म्हणजे आमचे फार मोठे स्वप्न आहे. आमची इच्छा आणि आमची तळमळ पूर्ण करणारा प्रकल्प आहे. आम्ही 18 वर्षापर्यंत जपलेल्या लेकरांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करण्याची ही एक मोठी संधी आणि जबाबदारी आम्ही प्रकल्पाच्या माध्यमातून स्वीकारलेली आहे. या मुलांना कौटुंबिक आणि सामाजिक संस्कार करण्यासाठी तसेच या मुलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आणि देशाचा एक सुजाण नागरिक होण्यासाठी हा प्रकल्प मदतगार असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस हा माझ्यासाठी आणि संतोषसाठी धन्यतेचा आहे. या धन्यतेपर्यंत आपण सर्वांनी आम्हाला पोहोचवले, त्यामुळे आपले सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. सामाजिक कार्य करताना ज्यांचा आदर्श आमच्यासाठी अतिशय अनमोल आहे, ज्यांच्या कार्याची ऊर्जा आम्हाला नेहमी प्रोत्साहन देते, असे पद्मश्री डॉक्टर प्रकाशभाऊ आमटे आणि पद्मश्री डॉक्टर मंदाताई आमटे यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. या वारसदार म्हणूनच या कार्याचा वसा आणि प्रेरणा आम्ही आपल्याकडून घेतलेला आहे. आम्ही तुम्हाला आमचे पालक मानतो, त्यामुळे तुमचे वारसदार म्हणूनच या क्षेत्रात आम्ही तुमच्या पावलावर पाऊल टाकून काम करण्याचा प्रयत्न करीत आहोत. या भूमिपूजन समारंभाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीनगरचे प्रसिद्ध उद्योजक आमचे मार्गदर्शक श्री राम भोगले काका चे मी आभार व्यक्त करते. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी MITचे संस्थापक अध्यक्ष श्री कवडे काका यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करते. ज्यांनी सुंदर अशी वास्तूची संकल्पना साकारली असे वास्तुतज्ञ श्री अजय कुलकर्णी सर यांचे मी मनापासून आभार मानते. आदरणीय श्री काळे काका, अभयदादा हंचनाळ, विटेकर सर व मुरली कृष्णा सर
आदरणीय प्रशांतदादा देशपांडे आणि मॅन्स कंपनी यांचेही मी कृतज्ञतापूर्वक आभार मानते. या प्रकल्पाच्या संकल्पनेपासून हा प्रकल्प आकारास येईपर्यंत अनेकांचे मार्गदर्शन, सहकार्य आणि सोबत मिळाली आहे. या सर्वांचे आभार मानून आम्ही मुक्त होणार नाही, तर यापुढेही या प्रकल्पाला आपली सर्वांची भक्कम साथ हवी आहे. बालग्रामच्या माध्यमातून आम्हाला बालकांवर संस्कार करण्याचे आणि बालकांचे संगोपन करण्याचे कार्य बऱ्यापैकी जमायला लागले. मात्र 18 वर्षावरील या निराधार निराश्रित युवक युवतींचा हा सामाजिक प्रकल्प उभा करताना यासाठी आमच्या प्रयत्नांना आपली सर्वांची सामूहिक साथ आवश्यक आहे. कारण यापुढे प्रकल्प ते समाज यांना जोडणारा युवाग्राम प्रकल्प हा दुवा असणार आहे. आदरणीय मंजित भाई ज्यांनी पर्यावरणाचा संदेश देण्याकरिता आपल्या सर्वांसाठी एक छोटीशी भेट देऊ केली आहे, त्याच्यामुळे मी त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करते. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य लाभलेल्या सर्वांचे मनापासून आभार. बालग्राम युवाग्रामवर प्रेम करणारी सर्व मंडळी, आमच्या आग्रहाखातर आमच्या विनंतीला मान देऊन या प्रसंगी उपस्थित असलेली सर्व मंडळी, पत्रकार, छायाचित्रकार, मंडप डेकोरेशन आणि भोजन व्यवस्थेतील सर्व मंडळी, युवाग्राम प्रकल्प भूमिपूजन समारंभासाठी छत्रपती संभाजीनगरमधून तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून आलेले आमचे सर्व मित्र, कार्यकर्ते आणि नातेवाईक, या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून अविस्मरणीय अशी मुलाखत घेणारे बालग्राम परिवाराचे सदस्य आदरणीय समाधान इंगळे सर यांचे खूप खूप आभार मानते. महिनाभरापासनं या कार्यक्रमाला सुंदरसं रूप देण्यासाठी माझी बालग्रामची, युवाग्रामची सगळी मुलं यांनी मेहनत केली, त्याकरिता मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानते.